नमो बुद्धाय, जय शिवराय. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. तर कुण्यातरी कवीने असं म्हटलेलं आहे, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. तर बंधूंनो, हे 100% खरं आहे. कारण आज आपण आपल्या समाजाचे कार्यक्रम बघतो आणि ते कार्यक्रम इतके भव्य दिव्य असतात की खरोखरच या कवीच्या म्हणण्याप्रमाणे ते कार्यक्रम असतात. मी एका अंतिम विधीला गेलो होतो. त्या अंतिम विधीच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीपासून व्हिडिओ शूटिंग होती आणि त्याच व्यक्तीच्या पुण्यानुमोदन विधीला जेव्हा मी गेलो त्यावेळेस इतका मोठा हॉल त्यांनी बुक केलेला होता, स्टेजवर प्रोजेक्टर लावलेला होता आणि अंतिम विधीपासून ते सर्व दृश्य त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टवर ते दाखवत होते. इतका मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम, आणि कार्यक्रम होता पुण्यानुमोदनाचा. म्हणजे पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम इतका भव्य झाला, लग्नासारखं जेवण झालं. तर मग लग्नाची गोष्ट विचारूच नका. पुण्यानुमोदनाचे कार्यक्रम इतके भव्य दिव्य जर आपले व्हायला लागले तर लग्न कसे होत असतील. लग्नामध्ये पहिले आपण अंगणात लग्न करायचो, अंगणातली लग्न हॉलमध्ये गेले, आणि आता हॉलमध्ये लग्न न करता आता आपण लॉन्समध्ये लग्न करायला लागलो. लॉन्सचं जर स्टेज पाहिलं तर त्या स्टेजवरच 2-3 लाखाचा खर्च केलेला असतो. त्यानंतर भव्य दिव्य अशी डेकोरेशन त्या ठिकाणी असतं, वधूवरांच्या कपड्यांची रेलचेल असते, अनेक प्रकारचं खाण्याचे व्यंजन त्या ठिकाणी बनवलेले असतात. अतिशय राजेशाही थाटात आता आपण लग्न करायला लागलो. त्यानंतर आपले छोटे मोठे वाढदिवस असतात, ते वाढदिवस सुद्धा आपण अतिशय भव्य अशा स्वरूपात करतो. शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण आपण त्या ठिकाणी ठेवत असतो. प्रसंगी एखादा हॉटेल बुक करतो आणि त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत असतो. त्यानंतर कामाचा कंटाळा आला तर विरंगुळा म्हणून आपण वर्षातून 2दा तरी पिकनिकला जातो. पिकनिकमध्ये आता आपण 3 टायर 2 टायर मध्ये प्रवास करतो, लक्झरी गाड्यांमध्ये प्रवास करतो, ओला कार करतो. तर असं लक्झरी लाईफ आता आपण जगायला लागलो. मोटरसायकल तर आपल्याला नॉर्मल झालेली आहे. प्रत्येक माणसाला मोटरसायकल असते. राहण्यासाठी 1 BHK 2 BHK ची मोठी मोठी घरं असतात. गावाला जर आपण राहत असू तर बंगल्यासारखे आपले घरं असतात. 2-2 हजार स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये आपण घरं बांधतो. इतकं भव्य असं राहणीमान आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्या मुलांचे ॲडमिशन आपण आता विना अनुदानित शाळेमध्ये करायला लागलो. पहिलीच्या वर्गासाठी आपण 2.5 लाख रुपये डोनेशन भरतो आणि गर्वाने सांगतो की मी 2.5 लाख रुपये भरले पहिलीच्या वर्गासाठी. काही मुलं हॉस्टेलला टाकतात. मुलगा 7वी-8वीलाच असतो, म्हणतात मी एका वर्षाचे 3 लाख भरले, हॉस्टेल एकदम भारी आहे. अशा गप्पा आपण हाणत असतो. बंधूंनो, हे जे वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे, हे वैभव
यामध्ये तुमची सुद्धा मेहनत नाकारता येणार नाही. कारण काही लोकांची परिस्थिती ही प्रतिकूल असते, अनुकूल नसते, आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ही लोक शिक्षण घेतात आणि पुढे जातात. अनेक प्रकारच्या अडचणी यांना येत असतात, पण तरीही न डगमगता सतत अभ्यास करून ही लोक पुढे गेलेली असतात. त्यामुळे यांची मेहनत सुद्धा आपण महत्त्वाची मानलीच पाहिजे. परंतु आपण जी मेहनत करतो ती एक व्यक्तिगत मेहनत झाली, त्यासाठी आपल्याला कुणाचा त्रास एवढा झालेला नसतो. परंतु हे सगळं वैभव मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जी मेहनत केलेली आहे, बाबासाहेबांना जो त्रास झालेला आहे, तो त्रास आपल्या त्रासाच्या तुलनेमध्ये कित्येक पटीने जास्त आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी अक्षरशः संपूर्ण जीवन संघर्षात घालवलेलं आहे. बाबासाहेब ज्यावेळेस विदेशात गेले आणि शिक्षण पूर्ण न करताच त्यांना बडोद्याची स्कॉलरशिप मिळणं बंद झाली, अडचणी यायला लागल्या. त्यावेळेस ते पुन्हा भारतात आले. भारतात आल्याच्या नंतर रमाईंना असं वाटलं की आता ते संसाराकडे लक्ष देतील, कारण बाबासाहेबांनी मुंबईच्या एका कॉलेजमध्ये 400 रुपये पगाराची नोकरी मिळवली होती. त्यामुळे रमाईंना थोडंसं आयसं वाटलं की आता साहेब परिवाराकडे लक्ष देतील. बाबासाहेबांचा पहिला पगार झाला. बाबासाहेबांनी पहिला पगार रमाईंच्या हातात दिला. रमाईंनी तो पगार पूर्णपणे खर्च केला. त्यानंतर बाबासाहेबांनी रमाईला सांगितलं की रामू, तुला आणि मला आपला दोघांचा संसार करायचा नाही, आपल्याला आपल्या समाजाचा संसार कसा होईल हे बघायचं आहे. त्यामुळे आता येणारा जो पगार आहे त्या पगारामध्ये फक्त मी 150 रुपये तुला खर्चायला देईल आणि बाकीचे पैसे मला परत शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे त्याच्यासाठी मी जमा करेल. रमाईंनी कुठल्याही प्रकारे कुठलीही प्रतिक्रिया न देता बाबासाहेबांच्या शब्दाला होकार दिला आणि त्याप्रमाणे ते वागू लागले. बाबासाहेब पैसे जमा झाल्याच्या नंतर शाहू महाराजांच्या मदतीने पुन्हा विदेशात गेले. कारण शिक्षण घेणं हे फार गरजेचं होतं. कारण इथल्या जे प्रस्थापित लोक होते भारतातले, ते सगळेचे सगळे उच्च शिक्षित होते आणि या उच्च शिक्षितांपुढे आपला टिकाव लागणं फार गरजेचं होतं. त्यांच्यासमोर आपण टिकणं फार महत्त्वाचं होतं. आणि जर आपल्याकडे शिक्षण नसेल तर आपला त्यांच्यापुढे निभाव लागणार नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं. आणि जर आपला निभाव लागला नाही तर आपण आपल्या समाजाचा उद्धार कसा काय करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांना शिक्षण घेणं हे अत्यंत गरजेचं होतं. म्हणून बाबासाहेब पुन्हा विदेशात गेले. आणि ज्यावेळेस बाबासाहेब पुन्हा विदेशात गेले त्यावेळेस मात्र बाबासाहेबांच्या परिवाराचे, कारण रामजी बाबांचं खूप निधन झालेलं होतं, खूप हाल झाले बाबासाहेबांच्या परिवाराचे. अक्षरशः बाबासाहेबांची लेकरं औषध पाण्या वाचून वारली, निधन झालं त्यांचं. खूप मोठं दुःख रमाईंनी आणि बाबासाहेबांनी भोगलं. आणि एवढं संघर्षमय जीवन जगून त्यांनी आपल्या लोकांचं संविधानाच्या मार्फत आणि धम्मदीक्षेच्या मार्फत
आपल्या समाजाचा त्यांनी उद्धार केला आणि म्हणून आज आपला समाज अतिशय चांगल्या अवस्थेत जीवन जगत आहे. आणि म्हणून तो कवी म्हणतो की आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. कारण ही सगळी मेहनत बाबासाहेबांचीच आहे. बाबासाहेब ज्यावेळेस विदेशातून शिकून आले त्यावेळेस ब्रिटिशांनी बाबासाहेबांना जजची नोकरी देऊ केली होती. ते म्हणाले की बाबासाहेब तुम्ही जज व्हा, परंतु बाबासाहेबांनी ती नोकरी स्वीकारली नाही. बाबासाहेब म्हणाले की ही घोरपड जर मी गळ्यात मारून घेतली तर माझ्या समाजाचं काय होईल. म्हणून बाबासाहेबांनी वकिली हा पेशा निवडला. कारण वकिली हा शेवटी व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये आपल्याला भरपूर वेळ मिळेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या परिवाराच्या पालनपोषणासाठी वकिली व्यवसाय निवडला आणि समाजाच्या उद्धाराचं काम केलं आणि त्यातून त्यांनी पुढे समाजाचा खरोखर उद्धार केला. परंतु बंधूंनो, बाबासाहेबांच्या आपल्याकडून काय अपेक्षा होत्या? बाबासाहेबांच्या अपेक्षा आपल्याकडून काहीच नव्हत्या. फक्त बाबासाहेबांना हा भारत बौद्धमय करायचा होता आणि हा भारत बौद्धमय करण्यासाठी आपण झटलं पाहिजे, हेच बाबासाहेबांचं हे होतं. तर बंधूंनो, एक सांगतो तुम्हाला की माझे जे वडील होते ते ब्राह्मणी संस्कारात वाढलेले होते. तर ते जेवताना नेहमी एक घास काढायचे आणि तो घास नंतर अग्नीला अर्पण करायचे. याचं कारण असं होतं की ज्या अग्नीमुळे आपल्याला अन्न मिळतं, आपलं अन्न आपण त्या अग्नीवर शिजवून खातो, त्या अग्नीचा उपकार फेडण्यासाठी, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो पहिला घास त्या अग्नीला दिला जात होता. तर कृतज्ञता म्हणजे काय की आपल्यावर जे कोणी उपकार केले असतील त्या उपकाराची जाणीव ठेवणे म्हणजेच कृतज्ञता. तर आपण जे खातो त्या अग्नीमुळे आलेलं आहे आणि म्हणून त्या अग्नीला आपण तो घास अर्पण करायचा, ही कृतज्ञता होती. तर बंधूंनो, आता आपण नेहमी म्हणतो की आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तर मग आपण जे काय आहोत ते सगळं बाबासाहेबांमुळे आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांचे उपकाराची परतफेड आपण करू शकतो का? तर बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड आपण करूच शकत नाही. परंतु आपण एक काम करू शकतो. बाबासाहेब म्हणतात की तुमच्या कमाईतला 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी खर्च करा. जर आपण आपल्या कमाईतला 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी खर्च केला, तन मन धनाने जर आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार यामध्ये जर भाग घेतला तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे थोडेफार का होईना पण आपण त्यांचं ऋण चुकवण्याचा प्रयत्न करू. बंधूंनो, बुद्ध सुद्धा म्हणतात की आपण जे कमवतो ते सर्वच्या सर्व जर आपणच चाटून पुसून खाल्लं तर ते पापात जमा होतं. कारण आपल्या कमाईमध्ये दुसऱ्यांचा थोडा तरी हिस्सा असतो. तो हिस्सा देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या मिळकतीतला 20वा हिस्सा धम्म कार्याला देऊन त्या धम्म कार्याला आपण गती देण्याचं काम केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांची भारतीय बौद्ध महासभेचे आपण सभासद होऊन त्यांच्या धम्म कार्याला नेहमी मदत केली पाहिजे. अशा रीतीने जर आपण वागलो तर आपण काहीतरी समाजासाठी करत आहोत असं याचं आपल्यालाही समाधान होईल. आणि जे आपण बाबासाहेबांमुळे आज इतके पुढे गेलेलो आहोत
की आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आपल्यावर असं कवी म्हणतो ते 100% खरं आहे. आणि म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपण सुद्धा धम्मकार्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. या ठिकाणी एवढंच सांगेन, बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या बलाने आपलं सर्वांचं जयमंगल हो अशी कामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान.